ओके. तर आता पहा, ही स्टेप चालू होती आपली. पहिली स्टेप पहिला आपण याच्यामध्ये स्टेप्स रेडियस ऑफ स्फिअर हा पॉईंट चालू आहे. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बीसीसी लॅटिस. बीसीसी लॅटिस मध्ये पॅकिंग इफिशियन्सी कशी करायची हा पॉईंट आपण पहिली स्टेप पाहिली आहे. पहिली स्टेप आता चालू होती आपली. तर नाव इन ट्रायंगल एफएडी, हा ट्रायंगल जो आहे एफएडी, या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल एफएडी अँगल एडीएफ इज इक्वल टू 90. हा अँगल एडीएफ हा अँगल किती, अँगल 90. आणि हा पण अँगल किती होता, एफईडी, अँगल एफईडी पण हा किती होता, 90. तर अँगल 90 असल्यामुळे अकॉर्डिंग टू पायथागोरसने काय येतो मग, एफडी. हा ट्रायंगल पहा आता आपला कोणता चालू आहे, एफएडी या ट्रायंगल मध्ये पहा आता अकॉर्डिंग टू पायथागोरस काय येतो, दिस इज द 90 डिग्री. सो एफ स्क्वायर इज इक्वल टू काय येतो, एडी स्क्वायर प्लस एफडी स्क्वायर. एडी स्क्वायर प्लस व्हॉट, एडी स्क्वायर प्लस दिस एफडी स्क्वायर. एडी स्क्वायर प्लस व्हॉट, एफडी स्क्वायर. एफडी स्क्वायर हे आपण काढलेलं आहे पहा. एफडी स्क्वायर इज इक्वल टू आताच काढणार का, एफडी स्क्वायर पुटिंग द व्हॅल्यू, वी विल पुट द व्हॅल्यू एडी स्क्वायर. एडी ची व्हॅल्यू काय असेल, ए असेल. एडी इज इक्वल टू किती असेल, ए. सो ए स्क्वायर प्लस एफडी स्क्वायर. एफडी स्क्वायर किती काढला आपण, एफडी स्क्वायर इज इक्वल टू 2a स्क्वायर. एफडी स्क्वायर इज इक्वल टू 2a स्क्वायर. सो इट बिकम्स 3a स्क्वायर. एफ स्क्वायर इज इक्वल टू किती येतो, 3a स्क्वायर. एफ हे एफ हे किती झालं आहे, 3a स्क्वायर. एफ म्हणजे हा ए पासून ते एफ पर्यंत. बट AF is equal to AF, this distance is equal to 4r. AF is equal to किती येतो, 4r. ओके. और this AF is equal to काय होते, AF is equal to √3. ओके. आणि a स्क्वायरचा रूट a स्क्वायरचा रूट काय होतो, a. सो बट AF is equal to काय, 4r. AF is equal to 4r, therefore काय होतं मग, therefore this and this AF from this, therefore √3a is equal to किती येतो, 4r. √3a is equal to 4r. therefore this r is equal to काय होतं सांगा तर, r is equal to √3a upon काय येतो, 4. r is equal to √3a upon 4. this is the radius. ही काय झाली, रेडियस ऑफ द स्फिअर. हा पॉइंट चालू होता आपला, रेडियस ऑफ काय चालू आहे, स्फिअर. तर ही झाली रेडियस ऑफ द स्फिअर. हाऊ मच द रेडियस ऑफ स्फिअर, दॅट इज √3a अपॉन किती आहे, 4. √3a अपॉन 4 दॅट इज द रेडियस ऑफ स्फिअर. आता आपण काढू ह्या रेडियसचा वापर करून व्हॉल्यूम, स्फिअरची व्हॉल्यूम काढता येते आपल्याला. त्यानंतर द नेक्स्ट पॉइंट वी विल सी द व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर. You know that the volume of sphere. What is the volume of sphere? The second step. First step is the radius of sphere. Steps पाहत होतो आपण. Steps मध्ये काय पाहिलं आपण? Radius of sphere. दुसरी स्फिअर चालू आहे आता, volume of sphere. Volume of कोणाची पाहू? Sphere. Volume of sphere is equal to, you know that formula. Volume of sphere. Volume of sphere is equal to 4/3 pi r cube. 4/3 pi r cube. r ची किंमत ही आपण पुट अप करू, r ची किंमत. So therefore it becomes 4/3 pi r. r ची व्हॅल्यू काय, √3a अपॉन किती, 4. √3a अपॉन 4 याचा क्यूब. मग हे इट कम्स 4/3 pi ला pi as it is, √3 into √3 into √3 किती होते मग, 1 √3 राहते. ओके. √3 into √3 into √3, 3 √3 आहेत बघा, काय होतं, √3 into √3 काय येतो, 3 into √3. ओके. √3 मल्टिप्लाइड बाय √3 तर किती येते, 3 into √3, 3 into √3 आणि हे काय, a क्यूब डिवाइड बाय 4 चौक 16 चौक किती होतो, 64. म्हणजे 3 गेट्स कॅन्सल, तर किती राहतो, 4 1 4, 16 चौक 64.
मग किती येते व्हॅल्यू? इट कम्स पाय √3. पाय आणि हा काय राहिला √3. पाय √3 a क्यूब. ओके, दिस इज पाय √3 a क्यूब डिवाइडेड बाय हाऊ मच? इट इज 16. दिस इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ, कोणाची व्हॉल्यूम आली? स्फिअरची व्हॉल्यूम. पाय √3 a क्यूब डिवाइडेड बाय 16 व्हॉल्यूम ऑफ व्हॉट? स्फिअर. अशा प्रकारे कंस्ट्रक्शन याचा इम्पॉर्टंट आहे. सेकंड स्टेप वी हॅव सीन. द सेकंड स्टेप इज ऑल्सो फिनिश्ड. कोणती आहे सेकंड स्टेप? व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. स्फिअरची व्हॉल्यूम काढायची दुसरी पायरी. तर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर कसा फॉर्म्युला आहे? 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब मध्ये 4/3 पाय. आर ची किंमत काय काढली आपण? √3a/4. √3a/4. √3a म्हणजे काय येते? 3 × √3. ओके, √3 किती राहते? 3 × √3 a क्यूब डिवाइड बाय 16 चौक किती येते? 64. 4 चौक 16, 16 चौक 64, 64. 4 1 4 16 येते. 3 3 गेट्स कॅन्सल. √3 पायला पाय एज इट इज. हे पायला पाय एज इट इज. √3 आणि हे काय येते? a क्यूब. √3 a क्यूब डिवाइड बाय किती येते? 16. सो दिस इज द व्हॅल्यू. तर रेडियस काढण्यासाठी पहिले दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे. ट्रायंगल कोणता पहिला? FED. FED हा ट्रायंगल. FED. दुसरा FAD. FED आणि FAD. FED हा ट्रायंगल आणि दुसरा कोणता? FAD. दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे आपल्याला. कशासाठी? रेडियस काढण्यासाठी. द रेडियस ऑफ स्फिअर. फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ रेडियस ऑफ स्फिअर FED आणि FAD. फॅड आणि फीड. सो FAD म्हणजे काय? आता FAD इन ट्रायंगल ADF. दिस ट्रायंगल ADF हा ट्रायंगल कितीचा? 90 डिग्री. आणि FED मध्ये ट्रायंगल FED. द ट्रायंगल FED मध्ये अँगल FED किती आहे? दिस इज द 90 डिग्री. अँगल FED इज इक्वल टू हाऊ मच? इट इज 90 डिग्री. मग याच्यावरून काय काढता येतं आपल्याला? इन ट्रायंगल FAD. ट्रायंगल FAD. दिस ट्रायंगल. In triangle FAD, angle ADF is equal to 90. Therefore, AF square is equal to this. AF square is equal to काय? AD square plus काय? FD square. AD square plus FD square. So it comes A square plus 2A square. A square plus 2A square किती येतो म्हणजे? A square plus 2A square. A square plus 2A square, it is 3A square. So AF square. This is the FAD हा ट्रायंगल FAD. AF square is equal to AD square plus FD square. Okay. So A square plus 2A square, it comes 3A square. किती होते? 3A square. AF square is equal to 3A square. और AF is equal to 3 √3 आणि A square चा रूट काय होतो? AF is equal to √3. AF is equal to 4R. पण AF is equal to 4R. पहा हा 1R आहे. इथून तिथपर्यंत काय? 1R. आणि हे किती R आहे? 2R. 1R 2R आणि हे इथून तिथपर्यंत किती? 1R. R plus 2R plus R is equal to किती होते? 4R. But AF is equal to R plus 2R plus R. R plus 2R plus R is equal to how much? R? 4R. So √3A is equal to 4R. √3A is equal to how much? 4R. और AF is equal to √3A. AF is equal to काय होते? √3A. Therefore R is equal to √3A upon 4. R ची किंमत किती येते? √3A upon 4. Okay. So by putting the value, we will get the final equation. The value of R. R ची व्हॅल्यू आपल्याला भेटते काय भेटते? √3A upon 4. √3A upon 4 ही व्हॅल्यू पुटअप केली आपण इथं. √3A upon 4 R ची व्हॅल्यू R क्यूब. This is the R cube. So by putting the value of R cube √3A, so we got the volume of the sphere. The volume of the sphere किती आली मग? Therefore volume is equal to pi √3A cube. Pi √3A cube divided by किती आला? 16. This is the volume of कोणाची व्हॉल्यूम झाली? Volume of sphere. Volume of sphere is equal to किती आली? Pi A cube. So this is the volume of sphere. Pi √3A cube. This is the pi √3A cube upon 16. हा 16 as it is. याच्यावरून आपण फायनली अजून पॅकिंग इफिशियन्सी लास्ट पॉइंट राहिलेला काढायचा. हाऊ टू कॅल्क्युलेट द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन BCC लॅटिस. ही डायग्राम सांगली कशी काढायची. डायग्राम आली लक्षात?
one particle is present corners ला. How many particles? The particles are present at the corners and one particle is present at the center. एक पार्टिकल सेंटर मध्ये असतो, एक पार्टिकल कुठे असतो? सेंटर मध्ये, आणि बाकीचे दोन पार्टिकल कुठे असतात? टू